चला आता आपण सारे प्रेमाने वागूया रे, करू प्रेम दुनियेवरती आणि प्रेम मागूया रे। सर्वांना नमस्कार। आरजे मनोरंजन राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, आपला निखळ आनंद पूर्ण संपूर्ण आनंदी असणं हा आनंद कशावर अवलंबून आहे? नेमकं कशावर हा कायम स्वरूपाचा अवलंबून असतो? तात्पुरता आनंद नको, आपणाला कायम स्वरूपाचा आनंद, आणि खरंच तो मिळतो का? तर मिळतो। कायम स्वरूपाचा आनंद मिळवणं हेच आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे। तात्पुरता तर कशामध्ये मिळू शकतो? म्हणून कायम स्वरूपाचा आनंद मिळवायचा असेल त्यासाठी काय केलं पाहिजे, हा कसा मिळवता येतो? आणि जर एखाद्याला आपण विचारलं, कोणी जर आपल्याला भेटलं, त्याला विचारलं की तुम्ही खरंच आनंदी आहात का, मनातून पूर्ण खरे समाधानी आहात का, तुमच्या आयुष्यावर तुम्ही आनंदी समाधानी आहात का? बरेच जण काय करतील की वरून नकोच असं, हो काय झालं नसेल, हो आहे कसं काय झालं नसेल, म्हणजे हो आहे ना नसायला काय झालं, असे उत्तर देतील। म्हणजे त्यांचा चेहराच सांगतो की हे मधून आतून आनंदी नाहीत, समाधानी नाहीत। आणि काही जण काय म्हणतील, जे खरंच आहेत ते म्हणे हो आहे, अहो आहेच मी, आनंदी नसायला काय झालं। म्हणजे बोलण्याच्या ह्याच्यावरून आपल्याला कळू शकतं। परंतु हे जे आनंद आहे हा आनंद कशावर अवलंबून असतो आणि टिकाऊ स्वरूपाचा आनंद कशा प्रकारे आपण मिळवला पाहिजे। आता एक कसं असतं बघा की कुठल्याही गोष्टीला अर्थ जेव्हा असतो तेव्हा त्या गोष्टीला महत्त्व असतं। तिचं महत्त्व कसं कधी वाढतं? अर्थपूर्ण काही त्याच्यामध्ये असेल तर तिचं महत्त्व वाढतं। तसं तुमचं आयुष्य जे आहे त्या आयुष्याला एक प्रश्न काय आहे बघा की व्हॉट इज लाईफ? व्हॉट इज लाईफ? तर उत्तर साधं आहे आमच्या ह्याच्यामध्ये, हेल्थ इज लाईफ, आरोग्य हेच जीवन आहे। पण दुसरा प्रश्न जो विचारला, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ, म्हणजे काय आहे पर्पज, आयुष्याचं काय ध्येय धोरण काय आहे म्हणजे आयुष्य? तर याचं उत्तर काय आहे? व्हॉट इज पर्पज ऑफ लाईफ? लाईफ ऑफ पर्पज इज पर्पज ऑफ लाईफ। म्हणजे तुमच्या आयुष्याला काहीतरी निश्चित एम पाहिजे, गोल पाहिजे, ध्येय पाहिजे, धोरण पाहिजे, आणि ते गाठण्याकरता तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। छोटे छोटे टप्पे तुम्ही दररोज गाठत चाललं पाहिजे। म्हणजे काय होईल? तुम्हाला तुमचं महत्त्व आतून वाढल्यासारखं वाटेल, लोकांच्या दृष्टीने ते महत्त्व वाढेल। आणि जेव्हा तुम्ही अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती बनतात, सगळे तुमच्याकडे तशा दृष्टीने पाहायला लागतात, तेव्हा तुम्हाला आनंदीच आनंद वाटायला लागतो। तुम्हाला काय करतात लोक? इज्जत द्यायला लागतात, रिस्पेक्ट द्यायला लागतात। म्हणून काय की तुम्ही स्वतः अचिव्हमेंट्स हे अचीव जे करायचं आहे हे अचीव करण्याच्या आधी तुम्ही बिलीव्ह करायला शिकलं पाहिजे। आणि हे बिलीव्ह कशावर केलं पाहिजे? स्वतःवर बिलीव्ह केलं पाहिजे, इतरांवर नाही। मला यानं मदतच केलं नाही, मला यानं सहकार्यच केलं नाही, की माझ्या कामाला चाला नाही, येतो म्हणला होता पण तिनं काही असं काहीच नका समजू। हे कुणावरही करू नका, काहीच अवलंबून राहू नका। स्वतः बिलीव्ह कुणावर करायचा? स्वतःवर, स्वतःच्या कर्तव्यावर, स्वतःच्या बुद्धीवर, या दोन हातावर आपला विश्वास असला पाहिजे। आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण ठरवलं पाहिजे की मी बिलीव्ह करतोय, मी अचीव करणार, असं वाटलं पाहिजे। म्हणून हे जे टप्पे असतात हे टप्प्याने टप्पे तुम्ही गाठत, मात्र पर्पज ठरला पाहिजे। कारण जर लाईफला पर्पज नसेल तर ते लाईफच नाही। लाईफ ऑफ पर्पज इज पर्पज ऑफ लाईफ। म्हणून काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ? मग तुम्ही कशासाठी जगत आहात? मग जनावरही तसे जगतात किंवा प्राणीही तसे जगतात विदाउट पर्पज। म्हणजे कसं, खाणं, झोपणं, लेकरं निर्माण करणं, पैदा करणं, अहो हे तर जनावर सुद्धा करतात ना। माणसाला जे मन मिळालेलं आहे, माणसाला जे बुद्धी मिळालेली आहे सगळ्यापेक्षा वेगळी, तिचा उपयोग करून आपण एक वेगळेपण आपलं जे केलं पाहिजे ते याच्यातच आहे की तुम्हाला काहीतरी तुमचं आयुष्य इथं वागत असताना ह्या दुनियेला, ह्या जगाला, ह्या परिसराला किंवा तिथल्या तुमच्या वातावरणाला काहीतरी नवीन चांगलं तुमच्याकडून मिळालं पाहिजे। तुम्ही काहीतरी नवीन त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे, नवीन त्याच्यामध्ये मिसळलं पाहिजे। हे जर कधी तुमच्याकडून होत असेल, ते इतरांना सहकार्य करण्याचे असेल, मदत करण्याचे असेल, चांगल्या भावनेनं, चांगल्या दृष्टीनं लोकांना मदत, हेच पण चांगलं काम आहे। किंवा चांगले विचार असतील, चांगल्या गोष्टी असतील, हे पण करणं चांगलं आहे। पण असं तुमचं ध्येय पाहिजे, उद्दिष्ट पाहिजे। आणि हे उद्दिष्ट गाठण्याकरता जे तुम्ही टप्पे चढत राहणार,
हे एक एक टप्पे जसे वाढतील तसं आपण म्हटलं तसं ती सायकल कशी चालणार आहे की त्यानं तुमचा विश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढेल, तुमची किंमत वाढेल आणि लोकांच्या मनात तुमची किंमत, तुमचा रिस्पेक्ट वाढेल आणि हे सगळं वाढल्यानंतर तुम्हाला जे एक आनंद वाटायला लागेल त्यामुळे तुम्ही कायम स्वरूपाचा आनंदी राहू शकता. आणि दुसरी एक बाजू आहे याच्याच संलग्न असलेली, म्हणजे तुम्ही आतमध्ये जेव्हा स्वतःला नेहमी डोकावून पाहता, कारण मी काय म्हटलं की स्वतःवर विश्वास ठेवायचा म्हणजे आतमध्ये डोकावून पाहिल्याशिवाय तो विश्वास नाही बसणार. म्हणून जेव्हा डोकावून स्वतःला पाहता तेव्हा तिथं जे तुम्ही स्वतःला ओळखता ते ओळख जेव्हा तुम्हाला पटते तेव्हा तिथं खऱ्या अर्थानं तुम्ही आनंदी होत असता. तिथं जेव्हा आनंदाचा शोध लागतो, समाधानाचा शोध लागतो, तोच टिकाऊ स्वरूपाचा असतो. म्हणून आनंद कशाला म्हणतात? आनंद हा अशा स्वरूपाचा पाहिजे, त्याला अर्थ पाहिजे, त्या आनंदाला अर्थ पाहिजे, तो अर्थपूर्ण पाहिजे आणि त्याच्यातून स्वतःचं चांगलं, इतरांचं चांगलं, सर्वांचं चांगलं होत असेल तर तो आनंद हा सगळ्यासाठी चांगला आहे आणि तो टिकाऊ स्वरूपाचा आनंद अशा प्रकारे मिळू शकत असतो. तर अशा प्रकारचा आनंद मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि RJ मनोरंजन राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला पैसे पडत नाही. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आयुष्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.